आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार. दक्षिण भारत सहलीतील सर्व सदस्य तामिळनाडूतील गोल्डन टेम्पल या ठिकाणी येत आहेत. आको का हाल. प्रत्यक्ष बसमधून उतरणारे आमचे सदस्य. ओके ओके, चला या असं. हां, छान छान. ओके, आले का सगळे? जरा जवळ जवळ उभं राहायचं असतं. ओम शांती ट्रॅव्हल्समधील सदस्य गोल्डन टेम्पल दर्शनासाठी जात आहेत. आमचे सर्व सदस्य फोटो सेशनसाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. ओके, तामिळनाडू सुवर्ण टेम्पल प्रवेशद्वार. आमचे दक्षिण भारत सहलीतील भाविक दर्शनासाठी मोठ्या आनंदाने प्रवेश करत आहेत. आवडी चॅनलवरून सर्वांना नमस्कार. आपण थोड्याच वेळापूर्वी विष्णुकांची या ठिकाणी आलेलो आहोत. भव्य दिव्य असं हे मंदिर कांजीवरम या ठिकाणी विस्थापित आहे. आमचे दक्षिण भारत सहलीचे सदस्य स्पेशल रिक्षा करून या मंदिरात प्रवेश करत आहेत. प्रवेशद्वारातून प्रवेश करताच अशा प्रकारचं भव्य दिव्य दालन आणि मंदिराचे कळस वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण देवस्थानची मांडणी ही हेमाडपंथी आहे. म्हणजे दगडी कोरीव कामातील हे बांधकाम. विष्णुकांची मंदिरातील कलश शिपूर कोरीव कामाचा अजोड नमुना. कबुतरांची घरटी ह्या ठिकाणी पाहायला मिळते. विष्णुकांची परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे. या ठिकाणी टँक आहे, कबूतर आहे. भव्य मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोपूर शिखर पाहायला मिळतील. कांची देवालयातील देवतांचं दर्शन घेऊन दक्षिण सहलीतील सदस्य या प्रांगणामध्ये विसावलेले आहे. हेमाडपंथी म्हणजे दगडी बांधकामातील ही कलाकुसरी. मंदिराची खांब दगडी खांबातील. विष्णुकांची देवालयातील दर्शनानंतर आमचे सर्व सदस्य या ठिकाणी फोटो सेशनसाठी बसलेले आहेत. आको का हाल. चेहऱ्यावरील स्माईल, देवतांचं दर्शन, भर उन्हातील देवदर्शन. यानंतर पुढील वाटचाल. 108 खांबाचं हे मंदिर. प्रत्येक खांबावरील कलाकृती वेगवेगळ्या रूपात असून त्याच्या कलेस मानाचा मुजरा. मध्य भागातील कबूतर त्या ठिकाणी विसावलेले आहेत. भक्तजनांनी परिसर भरलेला आहे, फुललेला आहे. नाडूतील शिवकांची मंदिरामध्ये आपले ट्रिपचे सदस्य दर्शनासाठी जात आहेत. ओके, भव्य दरवाजा, भव्य कामकाज, दगडी कामकाज.